नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर आज आहे रविवार म्हणजेच भटकाचा दिवस आणि माझ्यासोबत आहे जिजाचे पप्पा आणि जिजा आणि आम्हाला खूप सारं ट्रॅफिक लागले आणि आम्ही खडकवासल्यावरून पानशेतला जातोय आणि बघू ट्रॅफिक कधी कमी होईल हळूहळू तेव्हा आम्ही पुढे जाऊ. जिजा जिजा रुसली का तू? अभ्यास करते तू? ड्रॉइंग करते जिजा. ए तू बोल. आई आई बोल. वीर तुझं नाव आहे वीर अभिजित जातो. तर हे आहे खडकवासला बॅकवॉटर्स. पुणे शहरापासून काही अंतरावर असलेले खडकवासला बॅकवॉटर हे निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी एक आकर्षक पर्यटन स्थळ आहे. हिरव्यागार डोंगररांगा, शांत जलाशय, स्वच्छ हवा आणि रमणीय परिसर यांमुळे हे ठिकाण विशेष लोकप्रिय आहे. विशेषतः पावसाळ्यात येथे निसर्गाचे मनमोहक रूप पाहायला मिळते. खडकवासला धरणामुळे तयार झालेला हा विस्तीर्ण जलाशय अनेक पर्यटकांना भुरळ घालतो. सकाळच्या कोवळ्या उन्हात आणि संध्याकाळच्या मावळत्या सूर्याच्या प्रकाशात पाण्याचे सुंदर प्रतिबिंब मनाला आनंद देतात. येथे येणारे पर्यटक छायाचित्र, निसर्ग निरीक्षण आणि शांत वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी वेळ घालवतात. पावसाळ्यात हा परिसर सर्वत्र हिरवळ असते. डोंगरावर दाट धुके, रिमझिम पाऊस आणि गार वारा यामुळे वातावरण अधिकच प्रसन्न होते. त्यामुळे मित्रपरिवार आणि कुटुंबासोबत एक दिवसाची सहल करण्यासाठी हे उत्तम ठिकाण मानले जाते. अनेक जण येथे रोड ट्रिप, सायकलिंग आणि निसर्ग भ्रमंतीचाही आनंद घेतात. तर पावसाळा आला की एकतरी रोड ट्रिप हवीच. कारण का पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी रोड ट्रिपला गेलं तर आपल्याला बाहेरचा निसर्ग अगदी छान दिसतो. तर पावसाळा सुरू झाला की निसर्ग नव्या रूपात खुलून येतो. हिरव्यागार डोंगररांगा, धुक्याची चादर, कोसळणारे धबधबे आणि मातीचा दरवळणारा सुगंध मनाला प्रसन्न करतात. अशा वातावरणात रोड ट्रिप करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. त्यामुळे अनेक जण पावसाळ्यात किंवा कुटुंबासोबत रोड ट्रिपचे नियोजन करतात. रोड ट्रिपमध्ये प्रवास हा केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यापुरता मर्यादित नसतो, तर वाटेत दिसणाऱ्या निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद घेण्याची संधी मिळते. डोंगरातून वळणावळणाचे रस्ते, दुकाने भिडलेल्या दऱ्या, रस्त्यालगत वाहणारे छोटे ओढे आणि पावसाच्या सरी अधिकच संस्मरणीय बनवतात. तर तुम्हाला माहितीच आहे की महाराष्ट्रात लोणावळा, खंडाळा आणि ताम्हिणी घाट यांसारखी अनेक ठिकाणे पावसाळी रोड ट्रिपसाठी प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी निसर्गाचे मनमोहक दर्शन घडते आणि शहरातील धकाधकीच्या जीवनापासून, गोंधळापासून थोडा मनाला विरंगुळा मिळतो. गाडीच्या खिडकीतून बाहेर पाहताना निसर्गाचे विविधरंगी रूप अनुभवायला मिळते.
प्रत्येक वळणावर बदलणारी दृश्ये मनाला आनंद देतात आणि प्रवास अधिकच मनमोहक बनवतात. गाडी वेगाने धावत असताना हिरवीगार शेती, उंच डोंगर, पाहणारा नदा, लहान गावे, झाडांच्या रांगा, आकाशात उडणारे पक्षी पाहायला मिळतात. पावसाळ्यात हा नजारा अधिकच सुंदर दिसतो. रिमझिम पाऊस, धुक्याने वेढलेले डोंगर, कोसळणारे धबधबे, मातीचा सुगंध मनाला प्रसन्न करतात. तर हिवाळ्याच्या सकाळच्या धुक्यात दिसणारी शेते, उन्हाळ्याच्या संध्याकाळच्या सूर्यास्ताची लालसर छटा मोहून टाकते. गाडीच्या खिडकीतून दिसणारे सौंदर्य आपल्याला निसर्गाच्या अधिकच जवळ घेऊन जाते. शहरातील गजबजाट आणि धावपळीचा विसरून काही क्षण मन शांत होते. प्रवासादरम्यान दिसणारी प्रत्येक गोष्ट नवीन अनुभव देते आणि सुंदर आठवणी निर्माण करते. फायनली आम्ही आमच्या लोकेशनला पोहोचलो आहे. सो आम्ही आलो आहे पानशेत धरण इथे. हॅलो, थांब वीरला धर ना 1 मिनिट. त्याला घालू दे. लावतो सो आम्ही रेडी आहोत आमच्या बोट राईडसाठी. आम्ही खूप एक्सायटेड पण आहोत. जिजा बोटीत बसायचं, जायचं. वीर वीर बाय कर, बाय. इथं बस, जवळ बस, अशी जवळ बस. हाय कर.
सो इथे वातावरण खूप छान आहे आणि आमची बोटिंग करून झाली आहे. तर बोटिंगचे फक्त 200 रुपये पर हेड आणि लहान मुलांचे चार्जेस घेत नाही आहे इकडे. आणि इथे पॅराग्लायडिंग आणि कायाकिंगसुद्धा आहे आणि वातावरण खूप छान आहे इथे. आणि खडकवासलापेक्षा इथे गर्दी कमी असते, त्यामुळे तुमच्या सॅटर्डे संडे विकेंडचं हे बेस्ट स्पॉट आहे. तुम्ही एकदा नक्की विजिट करा पानशेतला. इथं खायला प्यायला पण आहे. तर आम्हाला रस्त्याने जाताना एक सुंदर धबधबा लागला. धबधबा हे निसर्गाचे अद्भुत आणि मनमोहक रूप आहे. छोट्या छोट्या दगडांवरनं मोठ्या वेगाने वाहणारे पाणी पाहताना मन आनंदाने भरून जाते. धबधब्याचा खळखळाट, गारवारा आणि पाण्याचे उडणारे तुषार वातावरण अधिकच प्रसन्न करतात. पावसाळ्यात धबधबे पूर्ण सौंदर्यात दिसतात, तर मुसळधार पावसामुळे नद्या आणि ओढे पाण्याने भरून जातात. त्यामुळे टेकड्यांवरनं छोट्या छोट्या दगडांवरून कोसळणारे धबधबे अधिकच आकर्षक दिसतात. हिरव्यागार झाडांनी वेढलेला परिसर आणि पक्ष्यांचा मधुर किलबिलाट यांमुळे निसर्गाचा आनंद द्विगुणित होतो. तर धबधबा हा निसर्गाची सुंदर देणगी आहे. त्याचे सौंदर्य मनाला शांतता, आनंद आणि नवचैतन्य देते. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी धबधब्याच्या सानिध्यात जाऊन या आणि निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्यावा. तर आता आम्ही आलो आहे 12 मावळ या हॉटेलला, आणि जे की खेकडा थाळी, चिकन थाळी आणि मटण थाळीसाठी फेमस आहे खडकवासलामध्ये. तर आम्ही ऑर्डर केलं होतं चिकन तंदुरी, कोळंबी रवा फ्राय. ते पण खूप उत्कृष्ट आणि खूप चविष्ट होतं. आणि त्यानंतर आम्ही ऑर्डर केलं होतं मटन सुक्का. तर सर्वच पदार्थ इथे खूप छान आणि चविष्ट होते. कसं वाटलं जेवण? तर हे हॉटेलचे ओनर आहेत. काय तुमचं नाव काय? आणि किती वर्षापासून चालू आहे हॉटेल? 5-6 वर्ष झाले. काय काय मिळतं तुमच्या इथे? आमच्याकडं चिकन आहे, मटन आहे, व्हेज आहे, पंजाबी आहे, सगळं मिळतं. स्पेशल खेकडा थाळी, काळा मसाला. आणि कुठे लोकेशन काय आहे? हॉटेल खडकवासल्याच्या पुढे डोंगे म्हणून गाव आहे. डोंगे गावामध्ये आपलं हॉटेल 12 मावळ नावाने हॉटेल आहे. हा ना. तर अभिचा मित्रच आहे हा, म्हणजे अभिचा फ्रेंड आहे खास हे. नक्की या. तर आम्हाला आमचं सगळ्यांचं जेवण झालं आहे. जेवण खूप छान होतं आणि टेस्टी होतं. तुम्ही एकदा नक्की विजिट करा. इकडे फॅमिली रेस्टॉरंट आहे. तो फायनली आम्ही घरी आलो आहोत आणि खूप मज्जा केली. बाहेर खूप वातावरण छान आहे. पावसामुळे सगळीकडे हिरवंगार वातावरण झाले आणि धबधबे मस्त वाटतं बाहेर खूप. तर तुम्ही कधी जाताय तुमच्या फॅमिलीसोबत ट्रिप एन्जॉय करायला बाहेर पावसाळ्यामध्ये? आणि व्हिडिओ आवडला असेल तर
व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू असाच एक छान व्हिडिओ घेऊन. बाय.